नमस्कार मित्रांनो, पोलीस पाटील पदाची पदभरती निघालेली आहे। यामध्ये फॉर्म भरणे सुरू झालेले आहे, म्हणजे आजपासूनच तर 30 तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। यामध्ये तुम्ही आता पाहू शकता, तुम्ही विचारसाल की या जिल्हा कोणता आहे, तर तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे। फीस किती आहे, फॉर्म कुठे भरायचा, सविस्तर माहिती सांगणार आहे। तर यामध्ये आता आपण पहिलं पाहून घेऊया। फीज आहे खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि आरक्षित प्रवर्गासाठी म्हणजे मागासवर्गीयांसाठी 800 रुपये देण्यात आलेले आहे। तर तुम्हाला सांगू इच्छितो की हा जो म्हणजे ही जे पोलीस पाटील पदे भरण्यात येणार आहे ती आहे बीड जिल्ह्यातील। यामध्ये आता तुम्ही जर बीड जिल्ह्यातील असाल, तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे, फॉर्म सुद्धा ऑनलाईन भरायचा आहे। त्यासाठी जे काही साईट देण्यात आलेली आहे, या साईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे। फॉर्म भरण्याची तारीख सुरू झालेली आहे। 19 तारखेपासून तुम्ही फॉर्म भरू शकता। 30 तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणारा शेवटची तारीख आहे। त्यानंतर तुमचं जे काही प्रवेशपत्र जे डाउनलोड होणार आहे ते तुमचं 6 तारखेपर्यंत 2 पासून 6 तारखेपर्यंत होणार आहे। आणि परीक्षा लेखी परीक्षेचा दिनांक तुम्ही यामध्ये पाहू शकता, 22 फेब्रुवारीला परीक्षा होणार आहे। त्याची उत्तर तालिका सुद्धा सायंकाळीच येणार आहे आणि लेखी परीक्षेचा निकाल हे सविस्तर वेळापत्रक यामध्ये देण्यात आलेलं आहे। ही जी PDF आहे ते तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल आहे आपलं, त्यावर यायचं आहे। त्यावर येऊन तुम्ही ही जी PDF डाउनलोड करू शकता। नसेल माहीत तर त्यासाठी तुम्ही मला कमेंट्स करा, ते सुद्धा सविस्तर माहिती देण्याचं काम करणार आहे। यामध्ये अजून जर तुम्हाला काही नसेल समजलं तरी सुद्धा तुम्ही कमेंट्स करू शकता। फीस तुम्हाला सांगितलीच आहे 1000 रुपये, मागासवर्गीयांसाठी 800 रुपये। त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला पेमेंट करायचं आहे। त्यानंतर यामध्ये जागा किती देण्यात आल्या आहे, जागा तुम्हाला या खालच्या बाजूला यायचं आहे, तुम्ही यामध्ये पाहू शकता। तुमचा गाव, यामध्ये तुमचे काही तालुके आहे आणि त्यामध्ये आरक्षणाचा प्रकार पण यामध्ये देण्यात आलेला आहे। आरक्षण कोणत्या म्हणजे गावामध्ये कोणतं याचं आरक्षण आहे त्यानुसार यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। ही गोष्ट लक्षात ठेवा। म्हणजे जर तुमचं आता यामध्ये बीडमधील शिवनी गाव आहे, तर शिवनी गावातील अनुसूचित जाती महिला यांचं आरक्षण निघालेलं, तर यांनी म्हणजे याचं महिला जर असेल तरच यामध्ये फॉर्म भरू शकते, अन्यथा फॉर्म भरू शकत नाही। ही गोष्ट लक्षात ठेवा। तर ही आता पदे अशा पद्धतीचे किती यामध्ये निघालेल्या जागा आहे, सविस्तर 3 ते 4 PDF आहे। ही फक्त पहिली PDF आहे। अशा PDF पाहिजे असेल टेलिग्राम चॅनलवर या। फॉर्म कशा पद्धतीने भरायचा ते पण वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर यामध्ये पाहू शकता 434 यामध्ये पोलीस पाटील पदे भरण्यात येणार आहे बीड जिल्ह्यातील। तर यामध्ये तुम्हाला आता फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तर ऑनलाईन पद्धतीने जायचं आहे। त्याची साईट दाखवली, त्यामध्ये जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। ही गोष्ट लक्षात ठेवा। घोषणापत्र यामध्ये जे काही तुमचं लग्न झालेलं आहे का नाही यामध्ये ते जे फॅमिली असते ते घोषणापत्र यामध्ये देण्यात आलेलं आहे, तुम्ही इथून डाउनलोड करू शकता। तसेच अजून काही माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला यामध्ये मी सांगणार आहे, कमेंट्समध्ये तुम्ही विचारू शकता। आणि याची जी परीक्षा कशी होणार आहे ते पण मी मागच्याच व्हिडिओत सांगितलेलं आहे। अजून जर माहिती पाहिजे असेल तर मी तुम्हाला आता सांगणार आहे। परीक्षेचे स्वरूप जे आहे, लेखी परीक्षा 80 गुणाची असणार आहे, तोंडी परीक्षा 20 गुणाची, एकूण 100 गुणाची तुमची परीक्षा होणार आहे। त्यामध्ये प्रत्येक तुम्हाला 85 म्हणजे 80 याच्यामध्ये 85% जर गुण असेल तर तुम्हाला यामध्ये लेखी परीक्षेसाठी पात्र राहणार आहे। म्हणजे ते आता जे मेरिटनुसार तुम्ही यामध्ये मार्क तुमचे पाहिले जाणार आहे। आणि लेखी परीक्षेचे स्वरूप सुद्धा इयत्ता 10वी नुसार असणार आहे। म्हणजे 10वीचं जे त्याचा बेस धरून तुम्हाला यामध्ये पोलीस पाटलाचे अधिकार असो, सामान्य ज्ञान, गणित, अधिकार व कर्तव्य काय असतात, बुद्धिमापन चाचणी, स्थानिक परिसराची माहिती, चालू घडामोडी इत्यादी विषयावर यामध्ये परीक्षा होणार आहे। यामध्ये अटी व शर्ती यामध्ये तुम्ही पाहून घ्या। परीक्षेचे स्वरूप सांगितलेलं आहे, फॉर्म कशा पद्धतीने भरायचा ते सांगितलेलं आहे, फीस सांगितलेली आहे, जागा किती आहे ते सांगितलेले आहे आणि याची शेवटची तारीख पण तुम्हाला मी सांगितली। सविस्तर माहिती यामध्ये आपण तुम्हाला मी दिलीच आहे। अजून जर काही तुम्हाला नसेल समजले तर तुम्ही मला कमेंट्स करू शकता। हा व्हिडिओ इतरांना शेअर करा, त्यांना पण मदत होईल यासाठी जरूर लवकरात लवकर तुम्ही शेअर करू शकता। अजून तक चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करा। धन्यवाद मित्रांनो।